पुण्यात अंगावर काटा आणणारं हत्याकांड, पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, वकिलाच्या पत्नीनं महिला सेक्रेटरीला संपवलं. पुण्यातल्या गुन्हेगारीच्या घटनांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. आता चंदननगर परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडानं शहर पुन्हा आदरलंय. पती आणि त्याच्या महिला सेक्रेटरीमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वकिलाच्या पत्नीनं स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीनं सेक्रेटरीला संपवलंय. जुना मुंडवा रोडवर असलेल्या वकिलाच्या कार्यालयातच हा सगळा थरार घडलाय. पूनम दिनेश मून या मागच्या 3.5 वर्षांपासून ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. 16 एप्रिलचा दिवस. पूनम या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या, पण नंतर त्या घरी परतल्याच नाही. त्या न परतल्यानं त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती की पूनम आता कधीच परतणार नाहीयेत. वकील संजय सावंत यांच्या पत्नी स्वाती सावंत यांना आपल्या पतीवर संशय होता. सेक्रेटरी पूनम आणि आपल्या पतीचे अनैतिक संबंध आहेत असा आरोपी स्वाती सावंतला वाटत होतं. याच संशयातून तिनं आपल्या 13 वर्षीय मुलीला सोबत घेऊन 16 एप्रिलला एक कट रचला आणि त्या थेट वकिलाच्या कार्यालयात पोहोचल्या. तिथं त्यांनी आपल्या मुलीच्या मदतीनं पूनम यांचे हातपाय बांधले आणि नंतर त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर गंभीर वार केले आणि तिथंच पूनम यांचा शेवट झाला. या घटनेनंतर पूनम घरी न परतल्यानं त्यांच्या पतीनं संपर्क साधला, पण तेव्हा वकिलानं दिशाभूल करणारी माहिती दिली. त्या मैत्रिणीकडे गेल्यात वगैरे वगैरे उत्तर देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पूनम मून यांचे पती थेट वकिलाच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा तिथे पूनम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून लपवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. विशेष म्हणजे या प्रकरणात वकिलाचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलंय. तरी गुन्हा लपवण्याचा आणि आरोपींना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. पोलिसांच्या मते ही संपूर्ण घटना माहिती असूनही त्यानं ती दडपून ठेवली आणि मृत्यू झाल्यानंतरही पूनम यांच्या पतीला चुकीची माहिती दिली. हा सगळा प्रकार कळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त आणि गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. चंदननगर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेतलंय. पोलीस नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. नेमकं कारण काय? चंदननगर पोलीस स्टेशन CR नंबर 161/26 BNS कलम 103(1), 61(2), 35 ॲट्रॉसिटी ॲक्ट, कलम 32 VA हा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. फिर्यादीनामे दिनेश उद्धवराव मून, राहणार गणेशनगर, येरवडा, आणि त्याची पत्नी नामे पूनम दिनेश मून हिचं ॲडव्होकेट संजय सावंत याच्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून ॲडव्होकेट सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांची मुलगी यांनी कट कारस्थान रचून त्याच्या पत्नीचा खून केला अशी आपल्याकडे फिर्याद दाखल झाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आमचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब, जॉईंट CP साहेब शर्मा साहेब, ACP झोन 7 श्री मुंडे साहेब, माननीय ACP सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास सुरू केला. तसेच ACP मुळीक साहेब हे क्राईम ब्रँचचे यांचे पण तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. तांत्रिक विश्लेषण करून या आरोपींना आम्ही 6 तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास ACP नूतन पवार मॅडम करत आहे. आज ह्या आरोपींना कोर्टात सादर केले असता त्यांचं 22 तारखेपर्यंत रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि अधिक तपास आम्ही करत आहोत. काय कारण काय असं मोडस ऑपरेंडी काय तुम्ही? त्यांनी प्लॅनिंग करून ह्या 3 आरोपींनी प्लॅनिंग करून ह्या महिलेला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी कोयत्याच्या आणि याच्या साह्याने, बॅटरीच्या साह्याने त्यांना वार करून त्यांना त्याचा खून केलेला आहे. सध्या ती कामाला होती का तिथं? कामाला होती तिथे ती. कारण काय सांगितलं मी याच्यातनं रागातनं मी याचा सहभाग कसा आहे? ती स्वाती पॉलिटिकली पण हे आहे ना, ॲडव्होकेट संजय सावंत यांचा सहभाग कसा? त्याच्यामध्ये यांनी पूर्ण प्लॅनिंग करून हा खून केलेला आहे.
त्यामुळे आपण कटकारस्थांचं कलम 102 पण लावलेलं आहे आणि अधिक तपास आमचा सुरू आहे. ते पुण्यात नव्हते असं समजतंय ऍडव्होकेट संजय सावंत त्यावेळी. त्याविषयी आम्ही त्यांचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा तपास करत आहोत. दुसरं सर, पोत्यात मृतदेह बांधून ठेवला होता. आरोपींचा प्रयत्न होता की बॉडी डिस्पोज करण्याचा, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही, त्यामुळं आणि त्यांचा तो प्रयत्न फसला. काही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, याच्यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही. आमचा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिन्ही आरोपी अटकेत. त्याच्यामध्ये एक आरोपी ज्युएनएल असल्यामुळं त्यांना ज्युएनएल कोर्टात हजर केलेलं आहे. तर मृतदेह दोरीनं बांधून ठेवला होता, बॅटनं किंवा आणखी काय काय हत्यार वापरलं मारण्यासाठी, मर्डर करण्यासाठी? मृत्यूचं कारण सर मल्टिपल इंजुरी आहेत, त्याच्यामुळं मृत्यू झालेला आहे. दरम्यान संबंधित वकील हा भाजप पक्षाच्या विधी शाखेशी संबंधित पदाधिकारी असल्यानं या घटनेची राजकीय वर्तुळात सुद्धा मोठी चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा आता सखोल तपास सुरू झालाय. पुण्याहून अश्विनी जाधव यांचा रिपोर्ट. अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकमत.